नमस्कार मित्रांनो, मी आपलं स्वागत करतो DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जालना जिल्हा परिषदेमधील ग्रामसेवक या पदाचा जो काही रिझल्ट लागला आहे त्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही। आणि मित्रांनो, तुमचं एक सबस्क्राइब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि मित्रांनो, तुम्हाला जर दुसऱ्या कोणत्याही जिल्हा परिषदेमधील ग्रामसेवक या पदाचा रिझल्ट जर बघायचा असेल किंवा त्यावर व्हिडिओ बनवायचा असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये त्या जिल्हा परिषदेचं नाव नक्की सांगा, त्यावर मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल। चला तर व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता जिल्हा परिषद जालना यामधील ग्रामसेवक या पदाचा हा रिझल्ट आहे। आता या ठिकाणी डिटेलमध्ये जर बघितले तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी तुमचा रोल नंबर आहे, त्यानंतर या ठिकाणी तुमचा सिरियल नंबर आहे, त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर, त्यानंतर कॅटेगरी, त्यानंतर बर्थ डेट आणि या ठिकाणी नाव, आणि या ठिकाणी तुम्हाला 200 पैकी किती मार्क पडले आहेत ते या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। आता 1 नंबरचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे नितीन शिंगे। आता या विद्यार्थ्याला 200 पैकी 160 मार्क पडले आहेत मित्रांनो। म्हणजेच मित्रांनो, जालना जिल्हा परिषदेमधील ग्रामसेवक या पदामध्ये सर्वात जास्त मार्क हे 160 मार्क आहेत आणि त्या विद्यार्थ्याचं नाव आहे नितीन शिंगे। आता त्यानंतर 2 नंबरचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे कुलदीप निकम। आता या विद्यार्थ्याला जर बघितलं तर 200 पैकी 158 मार्क पडले आहेत, हा विद्यार्थी 2 नंबरला आहे। त्यानंतर 3 नंबरचा जो विद्यार्थी आहे तो म्हणजे महादेव खोमने। आता या विद्यार्थ्याला 156 मार्क पडले आहेत 200 पैकी, हा विद्यार्थी 3 नंबरला आहेत। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की कोणत्या विद्यार्थ्याला कशा प्रकारे मार्क पडले आहेत। मित्रांनो, तुम्हाला जर ही PDF डिटेलमध्ये जर बघायची असेल तर मी आपल्या ती टेलिग्राम चॅनल टाकली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती बघू शकता। आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल हे जॉईन करू शकता। मित्रांनो, आता आपण बघूया की जालना जिल्हा परिषदेमध्ये टोटल किती विद्यार्थ्यांचं या लिस्टमध्ये नाव आलं आहे आणि सर्वात कमी किती मार्क आहेत। त्यामध्ये सर्वात शेवटचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे सुशील पवार। आता या विद्यार्थ्याला जर बघितलं तर या विद्यार्थ्याला 200 पैकी 90 मार्क पडले आहेत मित्रांनो। आणि जालना जिल्हा परिषदेमध्ये एकूण जर बघितलं तर 1632 एवढ्या विद्यार्थ्यांचं या लिस्टमध्ये नाव आलेलं आहे मित्रांनो। अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही। आणि मित्रांनो, तुमचं एक सबस्क्राइब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।